युद्धामुळे सोनं चांदीचे भाव घसरलेले आहेत। सोन्याच्या दरामध्ये प्रति तोळा 2000 रुपयांची घसरण झाली आहे। चांदीचा दर प्रति किलो 10,000 रुपयांनी घसरलाय। आमचे प्रतिनिधी जुगल पाटील या संदर्भात आणखी तपशील देत आहेत, बघूया। अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असून सोने चांदीच्या दरात सातत्याने या ठिकाणी चढ उतार बघायला मिळत आहे। जळगावच्या बाजारात आज सोन्याचे दर हे 2000 रुपयांनी तर चांदीचे दर हे 10,000 रुपयांनी घसरले आहे। या घसरणीची नेमकी कारण काय आहे या संदर्भातलीच बातचीत करण्यासाठी आमच्या सोबत पुणा गाडगीळ अँड सनचे व्यवस्थापक आहे गिरीश डेरे, आम्ही त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। सर, काय सांगणार, सध्या युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे, मात्र सातत्याने सोन्या चांदीच्या दरामध्ये चढ उतार होताना बघायला मिळत आहे, काय कारण आहे? युद्ध आणि आर्थिक अनिश्चितता, ETF मध्ये जे काही प्रॉफिट बुकिंग झालेलं आहे गुंतवणूकदारांनी केलेलं, डॉलरची जी काही मजबूती आहे त्यामुळे हे दर सध्या हे कमी झालेले आहेत। सोन्याचा दर हा 20 GST 1,64,000 रुपये आहे आणि चांदीचा दर 20 GST 2,71,000 रुपये आहेत। मागच्या काळामध्ये सोने चांदीच्या दर हे 2 लाखांच्या उंबरठ्यावर येऊन घातले होते, मात्र आज कुठेतरी युद्धजन्य परिस्थितीमध्ये सातत्याने चढ उतार होताना बघायला मिळत आहे, घसरण होत आहे सोने चांदीमध्ये। ग्राहकांसाठी ही सोनं चांदी खरेदी करण्याची योग्य वेळ आहे? नक्कीच थोडं थोडं करत जर केला तर चांदीचा जर आपण विचार केला तर चांदी दागिन्यांव्यतिरिक्त जर बघितलं तर ती इंडस्ट्रियल यूज मध्ये जास्त तिचा वापर होतो, म्हणजे सोलार असू द्या, आपलं इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असू द्या, त्यामुळे चांदी कालांतरानं हे दर एक आपल्याला वाढलेलेच दिसतात। कुठलीही इन्व्हेस्टमेंट ही दीर्घकाळासाठी असते, दीर्घकाळानंतर आपल्याला चांगल्या पद्धतीचे रिटर्न मिळतात। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।